लोकांना वाटतं सत्ता निर्माण करणं म्हणजे भीती निर्माण करणं. मला नाही तसं वाटत. सत्ता म्हणजे लोकांचा तुमच्या बोलण्यावर असलेला विश्वास. मी आयुष्यात ना 2 प्रकारची माणसं बघितली. पहिली ती जी संधी आली ना नाती विसरतात, आणि दुसरी ती जी नात्यांसाठी आपला स्वार्थ बाजूला ठेवतात. माझ्यासाठी ना माझी माणसं आणि माझं घर सगळ्यात मोठी संपत्ती आणि साम्राज्य आहे. पैसा येतो, पैसा जातो, संधी येते, संधी जाते, सत्ता सुद्धा येते आणि जाते. पण एकदा लोकांचा विश्वास तुटला ना परत कशानेच जुळत नाही. मी कधीच शांत रागात निर्णय घेत नाही. कारण कसं आहे, रागानं घेतलेला निर्णय आयुष्यभर आपली पाठ सोडत नाही. मी शांत राहतो. लोक त्याला माझी कमजोरी समजतात आणि त्याच्यातच ते सगळ्यात मोठी चूक करतात. हा तू माझ्यासमोर जो उभा आहेस ना, तुला वाटलं असेल मी तुला आता शिक्षा करेल. नाही, शिक्षा करणं खूप सोपं आहे. कठीण आहे त्या घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी आयुष्यभर पार पाडणं. आणि घेतलेल्या निर्णयाची किंमत तर मोजावीच लागते. या दरवाज्यातून जो कोणी मित्र बनून येतो ना माझ्यासाठी, त्यासाठी आयुष्यभर मी शेवटच्या श्वासापर्यंत उभा असतो. पण जो कोणी शत्रू बनून बाहेर पडतो त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. कारण कसं आहे, जगातला सगळ्यात मोठा भीतीचा आवाज हा ओरडण्याचा नसतो, तर असतो एक शांत निर्णय, ज्यात भविष्यासाठी काही गोष्टी योजलेल्या असतात.